अचानक दिवा मालवला तर काय करावे? धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे काय आहेत ह्याच्या मागे? जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. नमस्कार मंडळी. तुमच्या घरातील दिवा अचानक मालवलाय तर तुम्ही काय करता? यामागे काही अपशकुन आहे का? की हे केवळ एक योगायोग आहे? या विषयावर आज आपण धार्मिक, वैज्ञानिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून संपूर्ण माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कॉमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की शेअर करा. तर सर्वप्रथम आपण धार्मिक दृष्टिकोन काय आहे तो बघूया. तर अचानक दिवा मालवण्याचा अर्थ काय? धार्मिक दृष्टिकोन काय आहे ह्याच्या मागे? हिंदू धर्मात दिवा ही सकारात्मक ऊर्जा आणि ईश्वर प्रेमाचे प्रतीक मानले जाते. दिवा मालवला तर याचा अर्थ काहीतरी अशुभ घडणार आहे का? अनेक जण या विचाराने घाबरतात. तर आता बघूयात आपण अचानक दिवा मालवण्याचे अर्थ काय. ह्याचे मुख्य करून 4 अर्थ आहेत मंडळी. पहिला अर्थ बघूयात आपण. तर पहिला अर्थ आहे देवाची सूचना किंवा संकेत. काही ठिकाणी असे मानले जाते की अचानक दिवा मालवला तर देव काहीतरी सूचित करत आहे. हा आगामी घटना घडण्याचे संकेत असू शकतो. चांगला किंवा वाईट असे काही ठिकाणी मानले जाते. तसेच दुसरा अर्थ काय काही ठिकाणी मानला जातो तो घरातील नकारात्मक ऊर्जा वाढली आहे. अचानक दिवा मालवण्याचा अर्थ घरात नकारात्मक शक्ती किंवा दोष वाढला आहे असेही मानले जाते. अशा वेळी वास्तुशुद्धी करणे आवश्यक असते. तर काही ठिकाणी याचा अर्थ तिसरा म्हणजे पितृदोष किंवा ग्रहदोषाचे संकेत असे काही ठिकाणी मानले जातात. काही धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की जर पूजेदरम्यान दिवा मालवला तर ते पितृदोष किंवा ग्रहदोषाचे संकेत असू शकतात. अशा वेळी तत्काळ पितरांसाठी तर्पण करणे आणि मंत्रजप करणे फायद्याचे ठरते. तसेच काही ठिकाणी चौथा अर्थ असा मानला जातो की देवाने पूजा स्वीकारली की सूचित केले. काही मान्यता अशी आहे की दिवा स्वतःहून मालवला तर याचा अर्थ देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे. तर काही ठिकाणी असेही मानले जाते की देव काही सूचित करत आहेत आणि अधिक सात्विकतेने पूजा करावी. आता आपण या मागचे वैज्ञानिक कारणे काय आहेत की अचानक दिवा का मालवतो? तर वैज्ञानिक दृष्टिकोन पण आपण समजून घेऊयात. धार्मिक दृष्टिकोन जसा महत्त्वाचा आहे तसाच वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेणेही आवश्यक आहे. दिवा मालवण्यामागे काही शास्त्रीय कारणे देखील असू शकतात का? तर पहिलं शास्त्रीय कारण काय आहे ते बघूयात. तर पहिलं म्हणजे हवेचा प्रवाह, वारा किंवा ऑक्सिजनचा अभाव. जर खिडकी, पंखा किंवा हवेमुळे दिवा मालवत असेल तर हे नैसर्गिक कारण आहे. देवघर अत्यंत हवाबंद ठिकाणी असल्यास ऑक्सिजनचा अभाव होऊ शकतो, ज्यामुळे दिवा मालवू शकतो. तर दुसरं शास्त्रीय कारण म्हणजे वातीचा अयोग्य वापर. जर वात योग्य लांबीची नसेल किंवा ती ओलसर असेल तर दिवा लवकर मालवतो. तसेच तुपाचा दिवा लावताना वातीचा आकार आणि तेलाचे प्रमाण योग्य असले पाहिजे. तिसरं वैज्ञानिक कारण म्हणजे तेल किंवा तुपाचा अभाव. दिवा दीर्घकाळ तेवत राहावा म्हणून तेल किंवा तुपाचा योग्य प्रमाणात वापर आवश्यक असतो. जर दिव्यातील तेल संपले तर तो मालवतो. याला काहीही अपशकुन समजू नये. चौथं वैज्ञानिक कारण म्हणजे वातावरणातील आर्द्रता किंवा जड ऊर्जा. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात हवेतील ओलसरपणामुळे दिवा मालवण्याची शक्यता अधिक असते. काही वेळा घरातील जड ऊर्जा असल्याने असे घडू शकते. तर आता आपण बघूया अचानक दिवा मालवला तर काय करावे. तर घाबरू नका. सर्वात आधी नैसर्गिक कारणे तपासा. वारा, वात, तेल, तूप याचे योग्य प्रमाण आहे का ते तपासून पहा. दुसरं म्हणजे पुन्हा दिवा लावा आणि श्री गणपती अथवा कुलदेवतेचे स्मरण करा. ओम गणगणपते नमः या मंत्राचा 11 वेळा जप केला तरी चालतो. तिसरं म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी दीपदान करावे. संध्याकाळी मुख्य दारी दिवा लावावा. घरातील कोपऱ्यांमध्ये देखील दिवा लावल्याने नकारात्मक शक्ती दूर होते. चौथं काय आहे तर जर वारंवार दिवा मालवत असेल तर वास्तुशुद्धी करून घ्यावी. गंगाजळ किंवा गोमूत्र देवघरात शिंपडावे. उदबत्ती, धूप आणि गंधाने पूजा करावी.
तसेच कुटुंबातील मोठ्या व्यक्तींकडून शुभ आशीर्वाद घ्यावे. घरातील वृद्ध किंवा पूजा अर्चा करणाऱ्या व्यक्तींच्या सल्ल्याने उपाय करून बघावेत. आता आपण बघूया कोणत्या परिस्थितीत दिवा मालवणे अशुभ मानले जाते. पहिलं कारण म्हणजे संध्याकाळी दिवा मालवला तर काय होते, तर काही ठिकाणी मान्यता आहे की संध्याकाळी तेलाचा दिवा मालवणे अशुभ असते. त्यामुळे संध्याकाळी पुन्हा दिवा लावणे आवश्यक आहे. दुसरं अशुभ मानलं जातं ते पूजा करताना जर दिवा मालवला तर. पूजा सुरू असताना अचानक दिवा मालवला तर ध्यान, जप किंवा हवन करून वातावरण शुद्ध करावे. तिसरं अशुभ मानलं जातं म्हणजे दिवा वारंवार मालवत असेल तर. वास्तुशास्त्रानुसार ही नकारात्मक ऊर्जेची खूण असू शकते. अशा वेळी सूर्यमंत्राचा जप करावा. तर या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो आपण थोडक्यात बघूयात. तर अचानक दिवा मालवण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आपण बघितले आहेत. तर घाबरू नका, आधी नैसर्गिक कारणे तपासा, पुन्हा दिवा लावा आणि श्री गणपती अथवा कुलदेवतेचे स्मरण करा. वारंवार असे होत असेल तर वास्तुशुद्धी आणि सूर्यमंत्राचा जप करा. संध्याकाळी दिवा मालवू नये अशुभ मानले जाते. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या ग्रुपमध्ये देखील ही माहिती शेअर करा, म्हणजे त्यांना पण ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.